जोडीच्या स्वरूपामध्ये जरूर आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. दिनेश और नयन यावेळेसचा चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय. शिरगाव संघाला विनंती करतोय, कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार होतो. इनिंग ब्रेक झालेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रॉयला आपण पाहतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी रॉयच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलक 2 वरती जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तोच प्रयत्न रॉय करतोय. यावेळेस सन्मान दिलाय. या बॉलला गॅप मध्ये टाकलं गेले. एक धाव वेगाने पूर्ण. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि सहजरित्या 2 धावा केल्या जातील पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती बनल्या गेलेत. 40 धावांचा पाठलाग करत असताना संघ पाहायला मिळतोय. रॉय गोलंदाजी मार्गावरती. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळलंय. नील यांच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं जाईल का? थांबवलं जात आहे. एक धाव वेगाने पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र बॅटर या ठिकाणी आउट झालाय. तिसरी धाव घेत असताना आता मात्र धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आणखीन एक पहिला धक्का या ठिकाणी लागला जातोय. धन्यवाद विजय. आपण लगेच या ठिकाणी टॉस करतोय. सन्माननीय माजी नगरसेवक श्री जॉर्ज गोविंद साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. जॉर्ज गोविंद साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. मुख्य टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. सन्माननीय जॉर्ज गोविंद साहेब माजी नगरसेवक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करीत आहोत. एका बाजूला कोलशेत संघाचा कॅप्टनला आपण पाहतोय.
तर दुसऱ्या बाजूला शिरगाव मास्टर संघाचा कॅप्टन पाहतोय आणि सन्माननीय माजी नगरसेवक जॉर्ज गोविंद साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस झालाय. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आपण या ठिकाणी लगेच भेटवस्तू देतो. मी विनंती करतोय स्थानिक माजी नगरसेवक जॉर्ज गोविंद साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही भेटवस्तू देखील दोन्ही कॅप्टन्सला द्यायचे. एक कोल्ड्रिंक आणि तर टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे कोलशत संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय शिरगाव मास्टर संघाला प्रथम बॅटिंग करण्याकरिता. यानंतरचा बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोलशेत विरुद्ध शिरगाव या दोन संघांमध्ये आणखीन एक युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्गावरती आपण रॉयला पाहिलं होतं आणि आणखीन एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 आणि 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवण्यामध्ये तो या ठिकाणी सक्षम ठरलाय. 2 विकेट मिळवलेत, 6 धावा खर्च केलेत. चांगला दबाव बनवण्याचा प्रयत्न केलाय कारण पॉवर प्लेचा षटक होता आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीची गरज होती आणि अशा षटकामध्ये मात्र पूर्णपणे फलंदाजांना थांबवून ठेवण्याचं काम त्याने केलंय. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज फ्रँकला बोलावला गेलाय. आणखीन एक तंत्रशुद्ध गोलंदाज तो म्हणजेच डोंगरी टारोडी मास्टर संघाचा फ्रँक आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी फ्रँक तर माफ करा, फ्रँकला मात्र थोडंसं थांबवलं गेलंय आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज ब्रुनोला बोलावलं गेलंय. ब्रुनोच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली दुसऱ्या षटकाची. दुसरं षटक गोलंदाजी मार्गावरती ब्रुनो पाहायला मिळतोय. सलामवीर जोडी या ठिकाणी बाद झाल्यानंतर मात्र हरीश आणि अतुल या 2 फलंदाजांवरती आता मात्र जबाबदारी आहे. इथून पुढे त्या 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती सध्याच्या घडीला लागल्या गेल्या 6 धावा म्हणजेच अजूनही 24 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये अजूनही जवळपास जर आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 34 बनवाव्या लागतील हा पहिला सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील पहिला सामना जिंकण्यासाठी तो म्हणजेच डोंगरी टारोडी मास्टर संघाला. आणि तसं काय खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल काय? गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 ब्रुनोचा पहिला चेंडू. पहिला बॉल कार्पेटचा वापर केलाय. धाव घेण्याची संधी निर्माण होती, धावचीची संधी होती परंतु चेंडू मात्र स्टंपला या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न बॉलरचा होता परंतु मात्र ही चान्स ही संधी या ठिकाणी निसटली गेली. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती 7. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटचा वापर जरूर केला. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. कोणतीही धाव जर आपण पाहिलं तर आता मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 8च्या स्वरूपात ब्रुनो गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. काय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला ते करत आहेत. पुढचा चेंडू ब्रुनोचा. आता मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयास झाला. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा धावफलकावरती थांबण्या गेलेत म्हणजेच 8 या आकड्यावरती. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुढचा बॉल यावेळेस फक्त सन्मान दिलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि सहजरित्या 2 धावा केल्या. पूर्ण 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 10. दुहेरी आकड्यामध्ये आता मात्र धावफलक गेलाय. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. ब्रुनो गोलंदाजी मार्गावरती प्रगती पथावरती आहे हा षटक देखील. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा त्याने खर्च केले. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील ते म्हणजेच 2. येणारे 2 चेंडू कशा रीतीने टाकले जातील, कुठेतरी थांबवला जाईल का येणाऱ्या 2 बॉलमध्ये. परंतु इथे मात्र काय चांगला फटका सजवलाय परंतु मिस टायमिंग झालाय आणि झेल टिपला गेलाय.
नील नून यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक धक्का आता मात्र जानका 11 मुर्धा संघाला लागलाय. बॅटर या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजेच हरीशच्या खेळीचा अंत या ठिकाणी झालाय. महत्वाचा या ठिकाणी मोहरा होता आणि तो मात्र गमावलाय बॅटिंग करत असताना जानका 11 मुर्धा संघाने. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाठवला जातोय. क्रमांक जर आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आता मात्र पाठवलं गेलंय. बॅटर आपण पाहतोय रमेश. जानका 11 मुर्धा संघर्षा अंतर्गत खेळत असताना रमेशला आपण पाहतोय चांगलं षटक त्याने फेकलं होतं, परंतु इथे मात्र धावा बनवायच्या आहेत आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि या षटकामध्ये कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये. धावा खर्च केले सध्याच्या घडीला त्या म्हणजे 4. अजूनही येणारा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये नील नोंद त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक झेल टिपला गेलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न रमेशने केला आणि तदनंतर मात्र आपण पाहिला झेलचीटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावलाय. बॅटिंग करत असताना 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिंगल आणि डबल वरती देखील विश्वास दाखवायचा आहे, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना वारंवार आपण बॅट्समनला पाहिलं आणि 3 फलंदाज आपण झेलचीटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहिले होते आणि 1 फलंदाज आपण धावचीटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहिला. काय चांगली गोलंदाजीचा नजारा मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज रॉय आणि त्याला योग्य ते साथ देत असताना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी केली ती म्हणजेच ब्रुनोने आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळवले. आता मात्र सामना पूर्णपणे बदलला गेलाय. जी सरासरी अगदी कमी होती ती सरासरी आता मात्र वेगाने वाढलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 30 बनवायचे आहेत, म्हणजे 3 ओव्हरमध्ये 30. प्रति षटकामागे जर आपण उल्लेख केला तर 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने वाटचाल करण्याकरिता प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आता मात्र तुम्हाला खेळावा लागेल, पण तू तशी संधी मात्र गोलंदाज देतील का हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. नवीन फलंदाज आपण जरूर पाहतोय विवेक म्हात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांची अतिशबाजी या ठिकाणी करावी लागेल, परंतु तसं काय या ठिकाणी पाहायला मिळणार आहे का हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. रमेश आणि विवेक ही जोडी आता मात्र मुर्धा संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि या 2 बॅटरला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 18 बॉलमध्ये या 30 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी कधीतरी महत्त्वाचं योगदान दोन्ही बॅटरला द्यावा लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजांवरती वार अत्याचार करण्याची सुरुवात या ठिकाणी करावी लागेल. फ्रँकचा पहिला बॉल रमेशसाठी शॉर्ट पिच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला भेटलेलं नाहीये. रमेश बाद झालाय आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता अतुलच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क नाही. पुढचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. चला विनंती करतोय की सामना सुरू ठेवा, कारण भरपूर वेळ झालेला आहे, आपल्याकडे भरपूर वेळ कमी आहे आणि आज आपल्याला जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होईल अशी अपेक्षा आहे आयोजकांची आणि त्याकरिता त्यांची मेहनत सुरू आहे. मी विनंती करेन वेळेच्या संदर्भात प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय की वेळ कशा रीतीने वाचेल याकडे लक्ष द्या आणि कमी वेळामध्ये कसे सामने होतील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि त्याकरिता मी विनंती करतोय. क्षेत्ररक्षणाचं अभेद्य जाळ रचलं गेलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज फ्रँकला बोलवलं गेलंय. फ्रँक आपण पाहतोय फ्रँकचा पुढचा चेंडू अतुलसाठी. अतुलच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके खेळले जातील काय. धाव फलकावरती सध्याच्या घडीला 10 पाहायला मिळतात. यावेळेस आक्रमण केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल अगदी ताकदीने फेकलाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला षटकार बॅटर अतुलच्या बॅट मधून आलाय. धाव फलक 6 धावेच्या मदतीने वेगाने वाढलाय. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर मात्र 16 लागल्या गेल्यात.
धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 16 धावा लागल्या गेल्या. काही चांगली कामगिरी आता मात्र अतुल करत असताना गोलंदाज फ्रँक वरती आता मात्र हा अत्याचार करत असताना पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू निर्धाव टाकला आणि त्या निर्धाव चेंडूला आपण पहिला प्रत्युत्तर देत असताना बॅटर अतुलच्या बॅटमधून आता मात्र तो षटकार आलाय. ती ॲडव्हर्टाईज या ठिकाणी आठवण आली विराट कोहलीची. ये बॉल मुझे नाही दिखे आगली तुझे नाही दिखेगी. आणि तसाच चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. अतुलच्या बॅटमधून या 6 धावा. धावफलक 16 वरती. धावफलक वेगाने वाढलाय, फ्लाय झालाय आणि याच फटक्यांची गरज आहे प्रति षटकामागे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. एक षटकार आल्यानंतर आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, नंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट. येणारा चौथा चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती काय घडणार आहे. फ्रँकचा पुढचा बॉल अतुलसाठी. अगदी ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न अतुल करतोय. यावेळेस फक्त सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का, प्रयत्न केला जाईल का, मात्र नकार येतोय विवेक म्हात्रे यांचा. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फ्रँक गोलंदाच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड कडे बॅटर विवेक म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या बॉलवरती कुठेतरी प्रहार केला जाईल का, मोठे फटके त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतील का. यावेळेस मात्र आक्रमण केलाय. स्ट्रेट हिट. बॉल इज गॉन. षटकार. अगदी स्वतःचा वैयक्तिक अकाउंट 6 धावेच्या मदतीने ओपन केलाय बॅटर विवेक म्हात्रेने. जशी स्ट्राईक भेटली काम मात्र फिट केलाय. इथे देखील प्रहार चांगला आहे परंतु झेल टिपला जाईल का. बॉलला अडवलंय, बॉलला थांबवलंय. एकदा वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, प्रयत्न केला जात नाहीये, थांबावं लागतंय. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे धावा लुटल्या गेलेत. धावफलकावरती धावा उभारल्यात त्या म्हणजे 24. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र हवे आहेत त्या म्हणजे 16 धावा. जी सरासरी होती ती सरासरी या ठिकाणी गाठत असताना संघ पाहायला मिळतोय. कारण 3 षटकांमध्ये हव्या होत्या 30 धावा आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये हव्या आहेत 16 धावा. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. धाव फुलकावरती धावा जमवले 24, अजूनही 12 मध्ये हव्या आहेत 16 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जोसेफला बोलवलं गेले. जोसेफ नुनेसचा पहिला बॉल विवेक मात्रेसाठी. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. जसा चेंडू निर्धाव जाईल तस तसा दबाव हा जानकाय 11 मुर्दा संघावरती वरती येणारा प्रत्येक मोठा फटका मात्र दबाव निर्माण करेल. तो म्हणजे डोंगरी टारोडी संघासमोर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. ड्राईव्ह केला या बॉलला एकदा वेगाने पूर्ण आणि एका सिंगल वरती. आता मात्र समाधान मानत असताना एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढतायत. धावफलक जाऊन पोहोचताय 25 वरती. हवे आहेत 15 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यावेळेला स्टँड डिलेव्हर परंतु ताकद कमी आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. बॅटर इज आउट. अतुलच्या खेळीचा अंत झालाय. महत्वाचा मोहरा आता मात्र गमावलाय. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेशला पाठवलाय क्रमांक 7 वरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. महत्वाचा षटक आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये मात्र काय पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय जोसेफ नुनीसनं. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आक्रमण केलाय. अगदी ताकदीने बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू फुल्लर लेनचा आहे. ऑन साइडला प्रहार केलाय. 1 बाउन्स. बॉल थांबणार नाही. नो चान्स ऑफ फिल्डर. आणखीन एक बॉल चाललाय स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन. सन्मान चिन्ह या ठिकाणी देणार आहोत. स्थानिक माजी नगरसेवक सन्माननीय जॉर्ज गोविंद साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सन्मान चिन्हाची ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आपण देणार आहोत. जॉर्ज गोविंद साहेबांना ही सन्मान चिन्हाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्माननीय जॉर्ज गोविंद साहेबांचा सन्मान या टॉस बॉक्स मध्ये केलं जात आहे. सन्मान चिन्हाची ही महत्त्वाची ट्रॉफी या स्पर्धेची ओळख म्हणून त्यांना या ठिकाणी दिली जाते. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवलाय. बॉलला कोणतीही धाव नाही. चेंडू आहे निर्धाव.
गोलंदाजी मार्गावरती हेनरिकला बोलवलं गेलंय. हेनरिक गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. धावांची गरज आहे 5. 5 चेंडू 5 धावा. विवेक मात्र ऑन स्ट्राईक. हेनरिकचा पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू संधी घालवली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका धावेची गरज आहे. चार चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. गोलंदाज हेनरिकचा पुढचा चेंडू विवेक मात्रेसाठी. यावेळेस पुढे येऊन खेळलाय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण आणि हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे जानकर 11 मुर्दा संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही संघांना विनंती करतोय हँडशेक करूनच मैदानातून बाहेर यायचं आहे आणि कोलशेत संघाला विनंती करेन आपण लगेच मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे.